नमस्कार सर्वांना. तर आज आपण आपला आवडता विषय गोल्ड यावर आपण बोलणार आहोत. तर सोन्याचा भाव का वाढतो? तर त्याची बरीच अनेकशी कारणे असू शकतात. त्यातली महत्त्वाची कारणं मी इथे आज तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय की महागाई. महागाई म्हणजे आज जी आपल्याला गोष्ट ₹100 मिळते ती उद्या 100 रुपयामध्ये आपल्याला मिळणार नाही. कारण की महागाई जसं वाढते तसं त्या वस्तूंची किंमतही वाढणार आहे. जेव्हा वस्तू महाग होतात तेव्हा लोकांची खरेदी शक्ती कमी होते. त्यामुळे लोक कॅश ठेवणं टाळतात. मग अशा वेळी काय करतात लोक की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, सोनं घेतात. सोनं काय करतो, सगळ्यात आधी तर गोल्ड काय छापता येत नाही आणि त्याचा सप्लाय हा लिमिटेड सप्लाय आहे. म्हणून महागाईच्या काळात काय करतात लोक, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. त्यामुळे काय की महागाईमुळे त्यांच्या पैशाची व्हॅल्यू जी कमी होत आहे ती सोन्यामध्ये टिकून राहते. त्यामुळे हाय इन्फ्लेशन, हाय गोल्ड डिमांड. लो इन्फ्लेशन, गोल्ड तेव्हा लोकांना थोडंसं कमी अट्रॅक्टिव्ह वाटते. जेव्हा महागाई वाढत जाते तेव्हा गोल्डमधली डिमांड पण वाढत जाते. तर हे कसं कारण आहे की त्याच्यामुळे गोल्डचा भाव वाढतो. म्हणजे याचा असा अर्थ नाही की गोल्ड इन्फ्लेशनला कंट्रोल करतं, पण इन्फ्लेशनपासून आपलं जे काय व्हॅल्यू आहे पैशाची ते प्रोटेक्ट करून ठेवतं. तर दुसरा मुद्दा आहे की इंटरेस्ट रेट्स, व्याजदर. जेव्हा पण व्याजदर जास्त असतात तेव्हा काय फरक पडतो ते आज आपण इथे बघणार आहोत. या पॉईंटकडे लोक थोडंसं दुर्लक्ष करतात, पण हे पण तितकंच पॉवरफुल फॅक्टर आहे. जेव्हा इंटरेस्ट रेट वाढतो तेव्हा एफ डी म्हणा, बॉन्ड्स म्हणा, हे अट्रॅक्टिव्ह होतात आणि लोकांचा त्याच्याकडे कल वाढतो. आणि गोल्ड काही थोडंसं इंटरेस्ट देत नाही, म्हणजे त्या पिरियडमध्ये गोल्ड थोडंसं अंडर प्रेशर परफॉर्म करतं. मग तेव्हा काय करतात लोक, एफ डी बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. या उलट जेव्हा इंटरेस्ट रेट्स कमी होतात, म्हणजे जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा तेव्हा एफ डीमधले रिटर्न पण कमी होतात आणि बॉन्ड्स पण आहेत, जे काही सरकारी बॉन्ड्स वगैरे असतात ते लेस अट्रॅक्टिव्ह होतात आणि परत एकदा लोक गोल्डकडे अट्रॅक्ट करतात. गोल्ड खरं तर एक इथे ट्रिक वर्क करते. गोल्ड ॲक्च्युअल रेटपेक्षा एक्सपेक्टेशनवर रिॲक्ट करतो. म्हणजे काय की रेट्स जे आहेत, व्याजदर जे आहेत ते पुढं कमी होणार असं जर लोकांना वाटत असेल तर त्याच्या आधीच गोल्ड वाढायला चालू होतं. म्हणजे इथे काय आहे की लोकांच्या एक्सपेक्टेशन्सवरच गोल्डने आधी रॅली करायला चालू केलेली आहे. तिसरा महत्त्वाचा इम्पॅक्ट काय पडतो गोल्डच्या भावावर, तर ग्लोबल इम्पॅक्ट. म्हणजे काय की डॉलरची वीकनेस आणि स्ट्रॉंगनेस याच्यावर गोल्ड जे आहे ते डिमांड आणि सप्लाय वर्क होतं. म्हणजे काय की इंटरनॅशनल मार्केटमध्ये गोल्ड जे आहे ते US डॉलरमध्ये ट्रेड होतं. जसं आपल्या इंडियाची INR ही करन्सी आहे तसं USची US डॉलर ही करन्सी आहे. समजा डॉलर जर वीक असेल तर जे अमेरिकेबाहेरचे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना गोल्ड घेणं हे स्वस्त पडतं. त्यामुळे काय होतं की डिमांड वाढते गोल्डची आणि गोल्ड प्राईस ऑटोमॅटिक वरती जातं. या उलट जेव्हा डॉलर स्ट्रॉंग असेल तेव्हा गोल्ड महाग होतं, कारण की तेव्हा डिमांड कमी होते. बाहेरचे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना जास्त पैसे मोजावे लागतात, त्यामुळे गोल्ड डिमांड कमी होते. त्यामुळे थोडासा सोन्याचा भाव खाली येऊ शकतो. तर डॉलर आणि गोल्ड हे विरुद्ध दिशेने काम करतात. असं नाही की डॉलर जेव्हा वाढतं तेव्हा गोल्ड पण वाढतोय, डॉलर जेव्हा कमी होतोय तेव्हा गोल्ड पण कमी होतोय. तर हा एक महत्त्वाचा इम्पॅक्ट आहे, ग्लोबल इम्पॅक्ट, जो की सोन्याच्या भावावर वर्क होतो. तर पुढचा महत्त्वाचा इम्पॅक्ट आहे जिओपॉलिटिकल टेन्शन, फिअर फॅक्टर. म्हणजे काय की जेव्हा इंटरनॅशनल लेवलला किंवा ग्लोबल लेवलला जेव्हा अनेक देशामध्ये युद्ध चालू असतात, जसं की रिसेंटली झालं रशिया युक्रेन हे मोठं युद्ध झालं आणि इस्रायल हमास पण झालं. या युद्धांच्या वेळेस काय करतात लोक की आपल्याकडे असलेले इक्विटी शेअर्स वगैरे विकतात. जे काही रिस्की असेट्स आहेत ते पूर्ण कमी करून ते कुठेतरी सेफ इन्व्हेस्टमेंटकडे वळतात. तर सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून कोणाकडे बघितलं जातं, तर गोल्ड. तर आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती काढून लोक काय करतात की सोन्यात जास्त गुंतवणूक करायला चालू करतात. कारण की ग्लोबल लेवलला अनसर्टेनिटी असते, एक भीती असते इन्व्हेस्टरच्या मनात. त्यामुळं ते लोक काय करतात की सेफ असेट्स शोधतात. मग सेफ असेट्स कुठले आहेत? गोल्ड आहे, डॉलर आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. गोल्डच का? कारण की गोल्डला एक हजारो वर्षांचा ट्रस्ट आहे आणि प्लस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कोणत्याही सरकारवर अवलंबून नाही आहे. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला तुम्ही कुठेही गोल्डला डिमांड असते.
ऑलमोस्ट प्रत्येक देशात ही गोल्डला डिमांड राहते. त्याच्यामुळे लोक काय करतात, जे काय आपल्या असेट्स आहेत, जे काही आपले इक्विटी आहेत, ते विकून गोल्डकडे वळतात. गोल्ड हे एक इंटरनॅशनल लेवलचं असेट आहे. आता तुम्ही इंडियामध्ये तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल, जमीन असेल वगैरे अजून काय असेल प्रॉपर्टी तुमची, ती तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जाऊन विकून त्याच्यातनं पैसे घेऊ शकत नाही. पण तुमच्याकडे जर सोनं असेल तर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन तुम्ही त्या सोन्याचा सौदा करू शकताय. कारण की जगाच्या पूर्ण कानाकोपऱ्यात गोल्डला डिमांड आहे आणि हे एक इंटरनॅशनल असेट आहे. पण मग याचा अर्थ असा आहे का की वॉर सुरू झाला आहे म्हणून गोल्ड कायम वरतीच जाणार आहे? मध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट होत असल्यामुळे तिथे थोडीशी गोल्डची डिमांड वाढते. डिमांड वाढल्यामुळे काय होतं की गोल्ड जास्त खाली पडत नाही. असं याचा अर्थ असाही नाही की जास्त वरती जातं. पण एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून त्या काळात लोक गोल्डकडे वळतात. तर हा एक पॉईंट आहे की गोल्डचा रेट ठरवण्यात ह्याचा इम्पॅक्ट आहे. तर फायनल लाईन मी एवढंच म्हणेल की गोल्ड कुठल्या कोणाच्या इमोशनवर चालत नाही, तर तो चालतो इन्फ्लेशन रेट म्हणजे महागाई दर, व्याजदर, डॉलर आणि अनसर्टिनिटी म्हणजे ग्लोबल लेवलच्या ज्या काय अनसर्टिनिटी आहे, या पूर्ण जे काय मॅक्रो फॅक्टर्स आहेत, मोठे फॅक्टर्स आहेत, त्याच्यावर गोल्डचा भाव हा डिसाईड होतो. आणि बऱ्याच लोकांना मी बघतो की गोल्डचा भाव वाढत असतो हे त्यांना माहिती असतं आणि ह्या एकाच कारणामुळे ते इन्व्हेस्टमेंट करत असतात. पण त्याच्यामागे कुठली कारणं आहेत, गोल्ड का बरं वाढतं, हे ॲक्च्युअलमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नसतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा सोन्यात इन्व्हेस्टमेंट करताय तेव्हा थोडासा या गोष्टींचा अभ्यास करावा आणि त्यावर तुम्ही अभ्यास करून तुमच्या ठराविक एका प्रमाणात तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता सध्या सोन्याचा भाव इतका वाढतोय, पण त्याच्या मागची कारणं कधी तुम्ही अभ्यासली आहेत का? आणि खरंच तुम्ही जर अभ्यास केला असेल तर कमेंटमध्ये मला सांगायचं की सध्या गोल्ड इतकं का बरं वाढतंय, त्याच्यामागं कुठली कारणं आहेत, कुठले ग्लोबल लेवलची कारणं आहेत, कुठली लोकल लेवलची कारणं आहेत. आणि गेल्या एक एक वर्षात गोल्ड 60 ते 65% रिटर्न दिलेलं आहे. तर येणाऱ्या पुढच्या वर्षात तुम्हाला काय वाटतं की गोल्डचा भाव कुठपर्यंत जाईल, हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगू शकताय. तर थँक्यू सो मच. आणि मराठीमध्ये फायनान्स रिलेटेड फायनान्स कॉन्टेंट तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही